नमस्कार मंडळी. आज जवळपास 1 वर्षाने आम्ही आमची कॅम्पर व्हॅन घेऊन निघालो आहे लोणावळ्याला. लोणावळ्यात एखादं छानसं लोकेशन बघून कॅम्पर व्हॅनमध्ये मस्तपैकी चहा बनवून प्यायचा आणि ते लोकेशन एन्जॉय करायचं, एवढा शॉर्ट अँड स्वीट प्लॅन आहे आजचा. सर्वात आधी चहासाठी लागणारं सर्व साहित्य, भांडी मी इथे पॅक करून घेते आणि हे लोड करते आमच्या कॅम्पर व्हॅनमध्ये. तर ही आहे आमची व्हॅन मारुती इको, जिच्यामध्ये आम्ही कॅम्पिंगसाठीचा पूर्ण सेटअप केलेला आहे. गाडीमध्ये आम्ही आणि सामान दोघेही सेट झालो. चला तर मग निघूया आता. आम्ही कर्जतहून पळसदरी मार्गे निघालो होतो. या रोडचं काम बऱ्यापैकी झाल्यामुळे हा स्मूथ रोड आणि समोर दिसणारा हिरवागार डोंगर, यामुळे अगदी पहिल्या 10 मिनिटातच आमचा प्रवास अगदी सुंदर झाला होता. अशा या सुंदर प्रवासात खरी भर पडली ती खंडाळा घाट चढायला सुरुवात केल्यानंतर. पावसाने ओलाचिंब झालेला रस्ता, रस्त्यावरचे शार्प टर्न आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी घनदाट झाडी. खरं तर खंडाळाचा हा घाटच एक प्रकारचं साईटसीइंग आहे, नाही का? लोणावळ्याचं फाटक क्रॉस केल्यानंतर लोणावळा लेकला लागून असलेल्या रस्त्याने आम्ही टायगर पॉईंटकडे निघालो. रस्त्यात खूप ट्रॅफिक मिळालं. सोमवार असून देखील एवढं ट्रॅफिक मिळणं अपेक्षित नव्हतं, पण पावसाळ्यात खंडाळा आणि लोणावळा प्रत्येक दिवशी गजबजलेलाच असतो. मध्ये एका दुकानात थांबून चहासाठी मी दुधाची पिशवी घेतली. वारा आणि पाऊस एवढा होता की दुकानात जाऊन रिटर्न येईपर्यंतच मी अर्धे अधिक भिजले होते. INS शिवाजीपासून घाट लागल्यानंतर आम्ही धुक्यातूनच प्रवास करत होतो. पुढे जाऊन आंबेवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका छोट्याशा गावाजवळ गाडी थांबवता येईल असं लोकेशन मिळालं. त्या लोकेशनवर गाडी लावली. आम्हाला हे असं लोकेशन मिळालं होतं जे दर 10 मिनिटाला धुक्यात हरवत होतं. कुंदनने गाडीमधला सेटअप उघडायला सुरुवात केली. तोपर्यंत मी हे मस्त पसरलेलं धुकं एन्जॉय करत होते. फायनली मी माझ्या 4 चाकांवरच्या माझ्या किचनमध्ये एंटर केलं. आणि ब्युटेन गॅसच्या या शेगडीचा बर्नर ऑन केला आणि चहा ठेवला. LPG गॅसपेक्षा ब्युटेनच्या बर्नरची फ्लेम जास्त असते, त्यामुळे लो ते मीडियमवरच हा गॅस वापरावा लागतो. आणि मीडियम फ्लेमवरसुद्धा हा LPGच्या हाय फ्लेमसारखंच काम करतो. त्यामुळे या शेगडीवर एखादा पदार्थ बनवताना सतत लक्ष असणं गरजेचं असतं. हा आहे आमचा चार्जिंगवर चालणारा वॉटर डिस्पेन्सर. यातून पाणी घेऊन आधी मी कप धुवून घेते. चहा उकळतोय तोपर्यंत कप आणि बिस्किटसाठी डिश काढून घेते. बाहेर दिसणारं हे सुंदर दृश्य आणि आत उकळणारा हा चहा फारच छान वाटतं. आणि माझा हा चहा आता रेडी झाला आहे. बटन बंद, खटकावर आणि गॅस बंद झाला आहे. डिशमध्ये बिस्किटं काढून घेतली आहे. गरमागरम चहा कपमध्ये ओतून घेतला आहे.
आणि आमची टी पार्टी सुरू होणार आहे. वारा भरपूर आहे, त्यामुळे चहा थंड होण्याआधी आमची छोटीशी टी पार्टी एन्जॉय करतो. आमच्या या कॅम्पर व्हॅनचा डिटेल सेटअप बघण्यासाठी आमच्या भिंगरी @camperlife मराठी या चॅनलला अवश्य भेट द्या. बाय बाय, पुन्हा भेटू.